दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने गीतेचा हा दिव्य उपदेश प्रगट केलेला आहे। प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये शोक आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि हा शोक आणि दुःख जायचा असेल तर त्या शोक आणि दुःखाचं कारण गेलं पाहिजे। शोक आणि दुःख याला कारण जर काय असेल तर ते आहे अज्ञान। अज्ञानामुळे मनुष्याला मोह निर्माण होतो, मोहामुळे शोक होतो आणि शोकामुळे दुःख होतं। मी कोण आहे हे न कळणं हे आहे अज्ञान। जसं मनुष्याला झोप लागते आणि झोपेमध्ये त्याला मग स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये तो सुखी दुःखी होतो। मग स्वप्न पडू नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? झोपायचंच नाही, जागं राहिलं पाहिजे। म्हणून साधू संत म्हणतात, आता जागा रे बाहेरनो जागा, उठा जागा, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या। म्हणून ही स्वरूप जागृती प्राप्त करून देण्याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाला एक प्रकारचं गीत गायलं। आई जशी आपल्या मुलाला ती मदल असा अंगाई गीत गाऊन जागृती देत होते, त्याला उपदेश करत होते, आत्मज्ञान सांगत होते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीत गातात किंवा भगवान परमात्मा जे आहेत, ही गीतारूपी आई आहे, तीच गीत गाते। गीतारूपी गायिनीनं गायलेलं अंगाई गीत म्हणजेच ही गीता आहे, हे गीतेचे श्लोक आहेत। ही आई आपल्याला उठवते। मंबत्वानुसंदधामि भगवत गीते भवद्वेषिणीम असं म्हटले। अंब म्हणजे आई। ह्या आईचं मी नेहमी अनुसंधान करतो। सामान्य आई आपल्याला जन्म देते आणि या संसारामध्ये लोटून देते। सामान्य आई आपलं दुःख दूर करू शकत नाही। आईला वाटतं कल्याण व्हावं, कल्याण व्हावं, पण नेमकं कल्याण कशात आहे तिलाच माहिती नाही। तीच बिचारी शोक करते, तीच बिचारी दुःख करते। परंतु आपल्याला या भवसागरातून काढणारी आई जर कोण असेल तर ही श्रीमद भगवद्गीता रूपी आई आहे। आणि या आईचं अनुसंधान आपण रोज केलं पाहिजे। नुसतं तिचं स्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला भवसागरातून दूर करणारी ही आई आहे। आईच्या अंतःकरणाने भगवान परमात्मा अर्जुनाला पुन्हा पुन्हा शिकवतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत। सुख दुःख कशामुळे निर्माण होतात याचा विचार जर केला तर सुख दुःख निर्माण करणारे हे विषय आहेत। मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा। मात्रा आणि स्पर्शा, मात्रा म्हणजे इंद्रिय, स्पर्शा म्हणजे त्यांचे विषय किंवा इंद्रिय आणि विषयाचा संबंध झाला। अनुकूल विषय दिसला की सुख निर्माण होतं, प्रतिकूल विषय दिसला की दुःख निर्माण होतं, किंवा अनुकूल विषय गेला की दुःख निर्माण होतं, प्रतिकूल विषय भेटला की दुःख निर्माण होतं। परंतु हे आगमापायी काही विषयच नित्य नाहीत। हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीच्या आभासे भद्र जाती। म्हणून येणारे जाणारे असलेले जे विषय याला सत्य मानून आपण यांच्या पाठीमागे धावणं आणि सुखी दुःखी होणं देवाला आवडत नाही। खरा सुखरूप असलेला जीव विनाकारण अज्ञानामुळे या विषयांच्या मागे धावतो, सुखी दुःखी होतो। म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, आगमा पायुनो नित्यास्तान तितिक्षस्व भारत। याला तू काय कर, सहन कर। तान तितिक्षस्व असं म्हटलेलं आहे। अर्जुनाला भगवान परमात्म्याने
आत्मज्ञान सांगायला सुरुवात केली. वास्तविक पाहता आत्मरूपाने सगळेच नित्य आहेत. कोणी मरणारं नाही, कोणी मारणारं नाही. या कौरवांच्या विषयी शोक करतोयस, या भीष्माचार्यांच्या विषयी शोक करतोयस, द्रोणाचार्यांच्या विषयी शोक करतोय, परंतु हे सगळे मरणार नाहीत. नत्वे वाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपा. आणि पुढेही हे राहणार नाहीत असं काही समजून, हे होणार नाहीत असं समजू नको. शरीराने सुद्धा होणार आहेत आणि आत्मरूपाने तर हे नित्यच आहेत. पण आत्मरूपाने जरी सगळं नित्य असलं तरी सुद्धा शरीराला दुःख होतं, त्याची वाट काय? शरीराला दुःख का होतं? विषयाचा संबंध, इंद्रियांचा संबंध आला, विषयाशी तादात्म्य केलं, शरीराशी तादात्म्य केलं की शरीराला दुःख होणारच आहे. सुखदुःख करणं हा इंद्रियांचा, मनाचा त्या ठिकाणी धर्मच आहे. पण आत्मा मात्र यापासून वेगळा आहे. अर्जुना, मी तुला आत्मज्ञान सांगतोय, पण आत्मज्ञान ऐकलं तरी शरीराला दुःख होतंय. मग भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे इंद्रिय आणि विषय आहेत, हे सगळे काय आहेत? नित्य नाहीत, अनित्य आहेत. हे तात्पुरते येणारे जाणारे आहेत आणि तेवढ्यापुरतं शरीर म्हटलं की हे सगळं होणार आहे. तू काय कर? स्थान तितिक्षस्व, यांना काय कर? तू सहन कर. तितिक्षा सांगितली भगवंतांनी, कारण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर समाधी षटसंपत्ती सांगितली आणि त्या समाधी षटसंपत्तीमध्ये एक तितिक्षा सुद्धा आलेली आहे. शम, दम, उपरम, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान. हे षटसंपत्ती, खरी संपत्ती आपली जीवनात ही आहे. शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, उपरम म्हणजे त्या ठिकाणी बाह्यकर्मापासून उपरती होणं, मन शांत होणं. आणि तितिक्षा सांगत असताना सांगितलंय सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. मला वाटतं आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये तितिक्षेची व्याख्या सांगितली. सहनम सर्व दुःखानाम, सर्व दुःख सहन करायची. पण कशी सहन करायची? दात ओठ काढून नाही सहन करायची. आपण सुद्धा सहन करतो, पण मनामध्ये त्या ठिकाणी मी याला बघूनच घेईल, मी त्याला बघूनच घेईल, मला जरी दुःख आलं तरी असं म्हणतो. प्रतिकार करत करत आपण सहन करतो. म्हणून अप्रतिकारपूर्वकम, दुःख सहन करत असताना कुठल्याही प्रकारे प्रतिकाराची भावना त्या दुःख सहन करण्यामध्ये नाही. दात ओठ काढून सहन करणं नाही, जबरदस्तीने सहन करणं नाही, सहज सहन करायचं. अनेक प्रकारची दुःख संतांच्या जीवनामध्ये आली. मंबाजीबुवांनी तुकाराम महाराजांना काट्याने मारलं. मारल्यानंतर तुकाराम महाराजांना दुःख झालं नाही का? झालं ना दुःख. कारण शरीर आहे, शरीराचा आणि इंद्रियांचा, विषयाचा संबंध आला. शरीर आहे, शरीराला काटे लागल्यानंतर दुःख होणारच आहे. मग दुःख झालं, महाराजांनी ते सहन केलं. पण त्याच्या मंबाजी बुवाच्या विषयी महाराजांच्या अंतःकरणात द्वेष निर्माण झाला नाही, महाराजांनी त्याला प्रतिकारही केला नाही. का प्रतिकार केला नाही? महाराजांची भावना आहे की आपल्या जीवनात जे काही सुखदुःख येतं आहे सगळं देवाच्या सत्तेने येते. किंबहुना महाराज त्या मंबाजी बुवाला काहीच बोलले नाही, म्हटले देवालाच बोलायला लागले. काय बोलले? विठोबा बरवे केले, बरवे केले, क्रोधा हातून सोडवले. मला बरं झालं बाबा तू केलं, काठीने मारवलंय ना, मारवणारा तूच आहेस. हे मंबाजी बुवाच्या हृदयात बसून तूच मला मारतोयस का? तू माझी परीक्षा घेतोय, तुला खरंच राग येतोय का बघू, तू किती सहन करतोयस. बरोबर. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम
आणि चिंता विलाप रहित म्हटलंय. चिंताही करायची नाही, विलाप करायचा नाही. आपण सहन करतो पण नंतर चिंता करत बसतो, मी खूप सहन केलो, यांच्यामुळं मला खूप सहन करावं लागलं, त्यांच्यामुळं खूप सहन करावं लागलं, चिंता करत बसतो, विलाप करत बसतो. आणि मग ते सहन करणं सुद्धा रागद्वेष निर्माण करतं. तितिक्षा कशाला म्हणतात? सहन करायचं परंतु त्याच्यात कुठलाही अप्रतिकारही नाही, चिंताही नाही आणि विलापही नाही. अशी तितिक्षा करून तू सगळं सहन कर. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात. ही तितिक्षा सहन करणं खूप एक प्रकारचं तपच आहे. जो मनुष्य जीवनामध्ये सहन करतो त्याच्यावर भगवान परमात्मा प्रसन्न होत असतो. का? तुकाराम महाराजांच्या पाठीमागे देव आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आले आघात निवारे. त्यांनाच का त्या ठिकाणी मागे जातोय? त्यांचा आघात दूर करायला का जातो? कारण देवाला माहिती आहे आमचे तुकाराम महाराज नुसतं सहन करतात. कोणी काय बोललं तर काय बोलणार नाहीत, कोणी शिवे दिले तरी सहन करणार. गाढवावर दिंड काढली असं म्हणतात. महाराज म्हटले त्या आवलीला, म्हटले की आवले जाऊ दे, आता शेवटची गल्ली राहिली, एवढी फिरून घेऊ म्हटले. आपल्या मागे का देव येत नाही? त्याला माहिती आहे त्यांनी काठी घेतली का दुसरी काठी घेणारच आहे. त्यांनी एक शिवी दिली तर हा दुसरी शिवी देणारच आहे. पण जे भक्त असतात, भगवत भक्त असतात, ते काय करतात? सहन करतात. ताम तितिक्षस्व भारत, ते सहन कर अर्जुना. आता सहन कसं करायचं हे याच्यासाठी सुद्धा विचार सांगितलेला आहे. शक्ती असेल तर आपण सहन करायचं. विचाराच्या द्वारे सहन करता येतं आपल्याला. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हे नाही, जे काही चाललंय ते प्रकृतीत चाललंय. प्रकृती करे कर्मे, प्रकृती हे क्रियमानानी, गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. म्हणून सहन करणं महत्त्वाचं आहे. तान तितिक्षस्व भारत. कारण ही जी सुखदुःख आपल्या जीवनामध्ये येतात त्याचा प्रारब्धाशी सुद्धा संबंध आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मनोनी मनी मानू नये खेदू. आपणच केलेलं असतं ते आपल्या पुढं उभं राहत असतं. माझंच असं का झालं, माझाच मुलगा का मेला, मलाच आजार का आला, माझाच अपघात का आला. बाबा काय नाही, कर्म आहे मागचं. या जन्माचं कर्म असेल, मागच्या जन्माचं कर्म असेल. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिपेर नल राम युधिष्ठिरा. देवादिकांच्या जीवनात सुद्धा आपल्याला हे सगळं दिसून येतं. उद्या राज्याभिषेक होणार होता पण कुठं जावं लागलं? वनात जावं लागलं. मग भगवान काय रडत बसले का? नाही, म्हटले चांगलं झालं, बरं झालं. आल्यानंतर, रावणाला मारून आल्यानंतर पहिल्यांदा कैकेयीचं दर्शन घेतलं. आई, तुझ्यामुळं मला त्या ठिकाणी सगळ्यांचं प्रेम कळालं. कारण सुखात प्रेम कळतं का दुःखात प्रेम कळतं? दुःखात प्रेम कळतं. कोण आपल्यावर खरं प्रेम करतं हे दुःखात कळतं. सुखात तर सगळेच वाहवान छान छान म्हणतात, आम्ही तुमचेच आहेत म्हणतात. म्हणून सहन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भगवान म्हणतात तू सहन कर बाबा अर्जुना. का सहन करायचं? काय होईल मी सहन केल्यानंतर? मला काय फल मिळेल? त्याचं उत्तर आजच्या श्लोकात सांगितलं. वाचा श्लोक सगळ्यांनी. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. अर्जुनाला भगवान म्हणतात अरे फार मोठं फल मिळतं. हे शब्द स्पर्शादी विषय आहेत. यांनी होणारी सुखदुःख जर सहन केली, मनुष्य सुखदुःखात जर सम झाला, हे पुरुषर्षभ
सम दुःख सुखम यम धीरम पुरुषम एते न व्यथयंती. जो दुःखात आणि सुखात सम वागायला लागला, जो खरा धीर आहे. धीर कोण आहे सगळ्यात खरा? जो सुख दुःख सहन करतो, हे विषय सहन करतो, विषयाने अनुकूल प्रतिकूल विषय प्राप्त झाल्यानंतर विचलित होत नाही, तो खरा धीर आहे. किंवा विषयाकडून आपलं मन परमात्म्याकडे आणतो, तो खरा धीर आहे. त्रिविध मुख्य आघावे उपद्रवांचे मेळावे, वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. आणखीन एक दोन ओव्या आहेत बघा तिथं धीर शब्दाची व्याख्या सांगण्याकरता. जसा अगस्ती ऋषी आहे तसा तो उभा राहतो पुढे. मातलिया इंद्रियांचे वेग, मातलिया इंद्रियांचे वेग, प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे. या आघवयांचाची थोरू, एक वेळा आली अपुरू, तैसा अगस्तिका होने धीरू उभा ठाके तो धीर. मातलीय इंद्रियांचे वेग, इंद्रिय जे आहेत ते मदोन्मत्त होतात, ते वेग, त्या वेगाला आवरणं धीर माणसाचं काम आहे. आणि ते इंद्रिय जे आहेत ती कशी आहेत? परांच खानी व्यतृणच स्वयंभू. ब्रह्मदेवाने सगळी इंद्रियाची तोंड बाहेर केलेली आहेत. म्हणजे बाहेर केलीत म्हणजे प्रवचनात बसलं तर ते बाहेरच बघत राहतं. ज्ञानेश्वरीकडं लक्ष कमी लागतं. कोण आलं, कोण गेलं, कोण यायचं राहिलं, कोण जायचं राहिलं. सगळी इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे. डोळासारखा रूपाकडे धावतो, कानसारखे शब्दाकडे धावतात, जीभ चांगला स्वादाकडे धावते, स्पर्श जो आहे तो मऊ मऊ पाहिजे असं याच्याकडे धावतो. आणि याच्यामुळे हे सगळी इंद्रिय त्या जीवाला घेऊन बाहेर धावतात, आपल्या सुखापासून बाहेर घेऊन जातात. पण धीर असतो तो कच्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. उपनिषद सांगतं कच्चित धीर आहे. एखादा धीर पुरुष असतो तो मात्र म्हणतो नाही, आपल्याला तर हे सुख नको आहे, आपल्याला आतलं सुख घ्यायचं आहे, अविनाशी सुख घ्यायचं आहे, आपलं स्वतःचं सुख घ्यायचं आहे. आणि मग मात्र तो इंद्रियांना आवरायला सुरुवात करतो. विषयाकडे जाणारी जी इंद्रिय आहेत, तो बहिर्मुख असलेल्या इंद्रियांना तो अंतर्मुख करायला सुरुवात करतो. पण सोपी गोष्ट नाही बरं का. इंद्रियांना विषयातून बाहेर काढत असताना त्याला काय होतं? दुःख होतं. इंद्रियांना किती दुःख होतं? जसा गुरुवारी सांगत असतात, तो मुंगळा जो असतो तो गुळाला चिकटला आणि मनुष्य जर काढायला लागला मुंगळा तर तो अर्धा तुटून निघतो, पण ते गुळ सोडत नाही. तसं इंद्रियांना विषयांची गोडी लागलेली असते, ती इंद्रिय सोडत नाहीत, कासावीस होतात इंद्रिय. इंद्रियांना दुःख होतं. किती दुःख होतं? सारसाई बिघडता होय ओहावनी वत्स काढिता, भनंग दवडता भानी आवनी. का माये पुढणी बाळक काळे नेता एकुलते, होय का उदक तुटता म्हणा तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय वीर ते विराग साधे. ते खरे वीर आहेत ज्याने आपली इंद्रिय विषयातून बाहेर काढली. परमार्थात जो आला तो सगळ्यात मोठा वीर. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर सम. खरा वीर कोणता आहे? जो निंदास्तुती सहन करू शकतो तो वीर, जो मान अपमान सहन करू शकतो तो वीर, जो इंद्रियांचे वेग सहन करू शकतो तो वीर, जो दुःख सहन करू शकतो तो खरा वीर आहे. म्हणून यम ही न व्यथयन्ते ते. अर्जुनाला भगवान परमात्मा इथं पुरुषर्षभ म्हणतात. पुरुषर्षभ म्हणजे काय? पुरुष आणि ऋषभ शब्द आहे. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या पुरुषामध्ये श्रेष्ठ पुरुष आहेस तू. अर्जुन हा पुरुषर्षभ आहे. अर्जुनाने आपली इंद्रिय आवरलेली आहेत. अहो उर्वशीने विनंती केली अर्जुनाला स्वर्गात, सामान्य जाऊ द्या,
मी शाप देईल उर्वशी म्हटली, तू जर माझा स्वीकार नाही केला तर. अर्जुनाने हात जोडले, म्हणले बाबा शाप परवडला पण पाप नाही परवडत आम्हाला. जाईये तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार. तुकाराम महाराज त्या बाईला म्हटले, तुला जर पती पाहिजे तर जगात काही माणसं कमी आहेत का? जा ना बाबा तिकडं, तू कशाला आमच्या मागे लागते? आम्हाला का त्रास देते? आम्ही विष्णुदास, आम्हाला नेमून दिलेलं आहे. परावी नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाई चेच. हे धीर आहेत, हा खरा धीर आहे. म्हणून असा जो धीर असतो, हे पुरुषर्षभ. अर्जुन सुद्धा पुरुषर्षभ आहे, पुरुष श्रेष्ठ आहे. कारण अर्जुनाने इंद्रियांचे वेग सहन केलेले आहेत. अर्जुन खरा सहन करणार आहे. किंवा अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना तुला आता श्रेष्ठ पुरुष व्हायचं आहे. तू त्या ठिकाणी पुरुष श्रेष्ठ आहेस, पुरुषोत्तम आहेस, माझ्यासारखाच आहेस. सम दुःख सुखम यम धीरम पुरुषम. खरा पुरुष तोच आहे. इथे पुरुष म्हटलेलं असलं तरी ज्याने जीवनात पुरुषार्थ केला तो पुरुष. मग तो स्त्री असू द्या, पुरुष असू द्या. ज्याने परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, परमपुरुषाची प्राप्ती करून घेतली, तोच खरा पुरुष. मग स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, त्यालाच पुरुष म्हणण्याचा अधिकार आहे ज्यांनी प्रकृतीवर विजय मिळवला. म्हणून असा जो कोणी पुरुष असतो, सम दुःख सुखम यम धीरम पुरुषम येते न व्यथयंती. तो पुरुष जो आहे तो ही जी काही विषय आणि इंद्रिय आहेत, हे त्याला व्यथा करू शकत नाहीत. शंकराचार्यांनी अर्थ केला, व्यथयंती म्हणजे विचलंती. त्याला आत्मस्वरूपापासून ते विचलित करू शकत नाहीत. विषय येतात जातात. शरीर म्हटलं की विषयाचा संबंध येणारच आहे. तुकाराम महाराजांच्या अंगावर त्या शिवबा कासाराच्या पत्नीने काय ओतलं? पाणी ओतलं. काय झालं? तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं लोहगावला. शिवबा कासार लोहगावला राहत होते आणि महाराजांचं कीर्तन आवडल्यामुळे शिवबा कासार सारखे कीर्तनाला जायला लागले. आणि हे त्यांच्या पत्नीला सहन झालं. कुठल्या बाबाच्या मागं लागला म्हणे. आतापर्यंत मलाच म्हणत होता तू श्रेष्ठ, तू श्रेष्ठ, आणि आता म्हणायला लागला ज्ञानेश्वरी श्रेष्ठ, आता म्हणायला लागला गाथा श्रेष्ठ. आतापर्यंत मला फिरायला घेऊन जात होता, आतापर्यंत सगळं काही करत होता, आणि आता मग तुकाराम महाराज करायला लागला. मग त्या पत्नीला ते सहन झालं नाही. काही बायांना आपल्या घरातलं कोणी परमार्थ करायला लागलं तर सहन होत नाही, आणि काही पुरुषांना आपल्या घरातलं बाई परमार्थ करायला लागली सहन होत नाही, आवडत नाही. कारण त्यांना वाटतं आता आपलं महत्त्व कमी होतं का. कारण जो परमार्थ करायला लागतो तो परमार्थ करणारा मनुष्य सारखा मग देवाचं नाव घेत राहतो, नामस्मरण संतांचं वर्णन करत राहतो. त्याच्या दृष्टीने हे सगळं जगत काय होऊन जातं? तुच्छ होऊन जातं. आणि ती भीती लोकांना वाटते, आणि त्यामुळे ते लोक म्हणतात नको बाबा आमच्या पोराला काही शिकवा, पण ते आळंदीला नका घेऊन जाऊ. त्या आळंदीला गेल्यानंतर सारखं देवदेव कर. काय पोरा लागली चट, धरी वाट देऊळाची, आमच्या कोळी नव्हते ऐशे. कशाकरता सांगत होतो मी? मूळ विषय काय चाललाय? शिवबा कासार असं सांगत जा पटकन. राग आला. तुकाराम महाराजांना म्हटली, शिवबा कासारांना म्हटले, आता रोज कीर्तनाला जात आहे, त्या महाराजांना कधीतरी जेवायला घेऊन या, आणि नुसतं जेवायला नाही आपल्या घरी मुक्कामाला घेऊन या. तुकाराम महाराजांना वाटलं, त्या शिवबा कासाराला वाटलं खरंच कसं काय बदल झाला काय माहिती हिच्यात. पण तिच्यात बदल झाला होता. तिला तुकाराम महाराजांना त्रास द्यायचा, सूड उगवायचा.
तुमच्यामुळं माझ्या संसाराचं वाटोळं झालं ना, तुम्हाला त्रासच देणार मी. म्हणून मोठी माणसं सहन करू शकतात. त्रास होतो, संतांना काय होतो? त्रास होतो. मग एखाद्याच्या संसारात बिघाडा आला, आणि बिघाड होतोच, कारण सारखा परमार्थ करायला लागला का ते संसारात काय होतो, कधी कधी बिघाड होतो. मग ज्याच्यामुळे बिघाड झाला त्याच्यावर मनुष्य संतापतो. लौकिक दृष्टीने ते बिघाड आहे, पण पारमार्थिक दृष्टीने खरं ते चांगलंच आहे, पण ते माणसांना कळत नाही. महाराजांना बोलवलं, जेव खाऊ घातलं. त्या शिवबा कसाराला वाटलं काय माझी बाई सेवा करते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी महाराज आंघोळीला बसल्यावर काय केलं, मला आंघोळ घालायची म्हणून दिलं ओतून गरम उकळतं पाणी. आता अंगावर उकळतं पाणी लागल्यानंतर जरी तुकाराम महाराज असले तरी त्यांना काय ते बर्फासारखं वाटलं का? महाराज ओरडले मोठ्याने, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा पांडुरंगा. धाव बाबा देवा, काय झालं बघ. का शिवबा कासाराच्या बायकोला शेवे देत बसले. शिवबा कासाराला म्हणले तुझ्यामुळेच माझं चाल नाही. म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या संतांच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग आले तरी त्यांना भगवंताचं स्मरण होतं. दुःख होईल, सुख होईल, पण त्या दुःखापासून हर्ष होत नाही आणि शोक होत नाही. सुखदुःख होणं वेगळं आणि सुखदुःखापासून हर्ष शोक होणं वेगळं. आपल्याला सुख झालं की आपल्याला हर्ष होतं, वा 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 मी सुखी आहे का माझ्यासारखं सुख कोणाला. आणि मग त्या सुखाशी आपण चिकटलो जातो, असं सुख मला पाहिजे असं वाटायला. दुःख झालं की आपल्याला द्वेष निर्माण होतो, ह्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं, शोक निर्माण होतो. आणि शोकाने पुन्हा अंतःकरण त्या ठिकाणी त्या शोकाशी चिकटलं जातं. संतांना सुख होतं, दुःख होतं, पण त्याच्यापासून हर्षशोक निर्माण होत नाही. कारण संत म्हणतात सुखही देवाचीच कृपा आहे, दुःखही देवाचीच कृपा आहे. सुखही वृत्तीच आहे आणि दुःखही वृत्तीच आहे. तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो, दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता. सुखी संतोषा न व्हावे, न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे म्हणावे. सुखही आलंय ना बाबा, ती वृत्तीच आहे, आणि दुःख आलंय ही वृत्तीच आहे. मी या दोन्हीचा साक्षी आहे. कर्ममार्गाने जर पाहिलं तर तो कशा प्रकारे विचलित होत नाही. 2-4 प्रकाराने तो विचलित होत नाही याचा संदर्भ सांगितला. विचलित होत नाही म्हणजे आपल्या आत्मस्वरूपावरून तो खाली जात नाही किंवा देवाचं स्मरण तो सोडत नाही. व्यथित होत नाही, न व्यथयंते शब्द आहे. व्यथित होत नाही म्हणजे त्याचा पुन्हा शोक करत बसत नाही. का शोक करत नाही, त्याचा का व्यथित होत नाही, तर त्याच्यामध्ये काही महात्म्यांनी चिंतन केलं. पहिली गोष्ट म्हणजे तो त्याच्याविषयी अप्रत्यय हा एक उपाय नेमतो. 4 उपाय सांगितले: अप्रत्यय, स्वीकार, विचार आणि साक्षीभाव. दुःख सहन करायचं असेल तर हे 4 प्रकाराने माणसाला दुःख सहन करता येतं. एक म्हणजे अप्रत्यय. दुःखाचा प्रत्ययच काही लोकांना येत नाही. उच्च अवस्था ज्या लोकांची असते त्यांना सुख झालं आणि त्यांना दुःख झालं किंवा तरी त्यांच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. कबीर महाराजांना त्या ठिकाणी कुत्रं चावलं. लोक म्हणायला लागले, महाराज महाराज तुम्हाला कुत्रं चावलंय. महाराज काय म्हटले? कुत्ता जाने अव चमडी जाने. त्यात तिकडं लक्षच नाही त्यांचं. रामकृष्ण परमहंसांना त्यांना काहीतरी व्याधी झाली होती म्हणतात, कॅन्सर झाला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणले आता याचं ऑपरेशन करावं लागेल. म्हटले करा. नाही तुम्हाला भूल द्यावी लागेल. ते म्हणले भूल बिल काय नका देऊ. मग असं कसं काय ऑपरेशन? न भूल देता ऑपरेशन करायचं आम्हाला नाही जमणार बाबा. मध्येच तुम्ही उठले आणि वरडायला लागले तर काहीच होणार नाही म्हटले.
मी माझी सगळी इंद्रिय, माझे मन परमात्म्याकडे घेऊन जातो म्हणे. मग मला शरीराचं भान राहणार नाही, मग तुम्ही ऑपरेशन करा. म्हणजे जरी त्या ठिकाणी इंद्रिय असली, विषय असले, इंद्रियांना दुःख होत असलं तरी तिकडे लक्ष न देणं, ह्याला अप्रत्यय म्हणतात. कधी कधी बघा तुम्हाला, आपल्याला आपण एखादं कीर्तन ऐकलं, भजन ऐकत असलो, नामस्मरण करत असलो की आपल्याला देहाचं भान राहत नाही. पाय दुखत असतात काही काही लोकांचे, परंतु ते म्हणले दुखतात पण आमचे 2 तास नाही पाय दुखले, आता दुखायला लागले उठताना. वारीच्या रस्त्याने चालत असताना खूप पाय दुखत असतात, पण कधी दुखतात? संध्याकाळी झोपायच्या वेळेस दुखतात. दिवसा चालताना का दुखत नाहीत? कारण आपण भजन म्हणत असतो. भजन म्हणताना आपल्याला त्या दुःखाचा अप्रत्यय झाला. चांगल्या ठिकाणी मन लावलं तर दुःख होत असलं, अहो काही काही वेळेस मनुष्य जर काम करत असला आणि काम महत्त्वाचं असलं, काम करता करता जर त्याला लागलं, ते रक्त निघत असतं, तिकडं त्याचं लक्ष नसतं. नंतर घरी येतात लोक म्हणतात, अहो तुम्हाला हे लागले बघू बघू कुठं लागलं. नुसता कामात एकाग्र झाला तर लागलेलं कळलं नाही. अहो रक्त आलंय तुम्हाला, म्हणजे कुठेतरी आपलं मन लावणं आणि त्याचा अप्रत्यय करणं. पण हे अप्रत्यय करणं सगळ्यांना जमत नाही. समाधी लावतात काही लोक, त्यांना दुःखाचा अप्रत्यय होऊन जातो. हे सगळ्यांना शक्य नाही. मग दुसरं त्या ठिकाणी आहे स्वीकार करायचा. जे काही दुःख आलं असेल, सुख आलं असेल, त्याचा काय करायचा? स्वीकार करायचा. त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. सुख आलं, देवाची कृपा आहे, किंवा सुख आलंय ना, हर्ष करायचा नाही त्या सुखाचा. दुःख आलं, त्याचा शोक करत बसायचा नाही, स्वीकार करायचा. का दुःख आलं बाबा? आलं असेल, अगा कर्मे जे उरावे तया ते भोगावया यावे. माझं काहीतरी कर्म असेल, पाप असेल, त्याच्यामुळे मला हे दुःख आलंय. आता उलट मला दुःख भोगायला मिळते, मी या दुःखाने माझं पाप संपून चाललं, बरं झालं. मागे आपण विचार केला होता, जेव्हा मनुष्य सुख भोगतो तेव्हा त्याचं पुण्य संपतं, आणि ज्यावेळेस मनुष्य दुःख भोगतो तेव्हा त्याचं काय संपतं? पाप संपतं. संचितात पाप पुण्याचं मोठे मोठे पर्वत आहेत, आणि दुःख भोगायला लागलं की ते पापाचे पर्वत जळून जातात. सुख भोगायला लागलं का पुण्याचे पर्वत जळून जातात. जो ज्ञानी महात्मा असतो तो म्हणतो, बरं झालं पाप जळतंय, पाप जळतंय, म्हणून त्याला आतून आनंद होतो. का? आता हे परत भोगावं लागेल, त्यापेक्षा आपलं बरं झालं अपघात झाला, बरं झालं आजार आला, बरं झालं दुःख आलं. स्वीकार याला म्हणतात. भगवान परमात्मा त्या भृगु ऋषींना सगळे ऋषी एकत्र आले, म्हणले सगळ्यात देवात श्रेष्ठ देव कोण? परीक्षा घेऊन या. परीक्षा घेण्याकरता भृगु ऋषी गेले वैकुंठात. पहिल्यांदा ब्रह्मलोकात गेले, ब्रह्मदेवाला राग आला. कैलास पर्वतात गेले, तिथे राग आला. भगवान विष्णूंच्याकडे गेले, भगवान परमात्मा शयन करत होते, झोपले होते. लक्ष्मी माता त्या ठिकाणी सेवा करत बसलेले होते. महाराज आले आणि महाराजांनी काय केलं? काय ओवी आहे? भृगूचा कैसा अपकारू, हा तो मानोनी प्रियोपचारू, तोशीची ना शारंग धरू जे यापर. किंवा हानतला लाथा काहीतरी आहे बघा, उरी हानतला लाथा पा, हा जरी उरी हानेतला पापरा, तयाचा चरण वासी दातारा, अजूनही वैर्याच्या कलेवरा विसंबशीना. सुरुवात काय? जेने उरी हानीतला पापरा. गेले काही मागं पुढं बघितलं नाही, जी लाद घातली छातीमध्ये. भगवान खडबडून जागे झाले, आणि जागे झाल्यानंतर भगवंत काय केलं? भगवान परमात्मा उठले आणि पहिले पाय धरले भृगु ऋषी. महाराज अहो तुमचे एवढे चरण कोमल, तुमचे पाय एवढे कोमल, आणि माझी छाती एवढी कठोर आहे, तुम्हाला काही लागलं बिगलं नाही ना? ते लक्ष्मी मातेला एवढा राग आला. कोणाचा? भृगु ऋषीचा. पण भगवान परमात्मा म्हटले काही रागवायचं कारण नाही. यांनी आपल्याला प्रसाद दिलेला आहे, म्हणजे दुःखाचा काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. रामप्रभूचं उदाहरण मी सांगितलं. दुःखाचा काय केला आहे? स्वीकार केला आहे. म्हणजे दुःख सहन कसं करायचं
एक तर अप्रत्यय, दुसरा स्वीकार, तिसरा विचार. विचाराच्याद्वारे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दुःख सहन करता येतं. विचाराच्याद्वारे कसं दुःख सहन करायचं? कर्मकांडाचा विचार केला तर माझं कर्मच दुःखाच्या रूपाने आलेलं आहे. मोठ्या मोठ्यांना त्या ठिकाणी कर्म चुकलं नाही, मला काही चुकणार आहे? परेशी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्र नयन. कर्मकांडाचा विचार केला, दुःख. आता ते महाभारतामध्ये धर्मराज म्हणायला लागले व्यास महर्षींना, महाराज आम्हालाच का दुःख? आमचं काय चुकलं? बरं आम्ही भक्ती करतोय, आम्ही चांगलं वागतोय, धर्माने वागतोय, आणि 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. बरं बाहेरच्या लोकांपासून आहे का आमच्याच लोकांपासून? घरातल्याच लोकांपासून. आम्हाला का दुःख एवढं आहे? काय आमचं चुकलं आहे? तेव्हा व्यास महर्षींनी त्या धर्मराजाला म्हटले, तुला दुःख आहे, जगात असं नाही बाबा, खूप दुःख होतं लोकांना. सगळी रामकथा सांगितली, रामप्रभूला किती दुःख झालं. आणि एक नल दमयंतीची कथा सांगितली. नल नावाचा राजा होता. त्या दमयंतीवर त्याचं प्रेम होतं. दमयंतीला नलबरोबर विवाह करायचा होता, परंतु दमयंती एवढी सुंदर होती की देवांची इच्छा तिच्यावर लग्न करायची. नवे नवे कलीला सुद्धा तिच्यावर इच्छा करायची. आणि त्या नलाबरोबर लग्न झालं म्हणून कली म्हटलं, आता मी यांना दुःख देणार. मग तो कली त्या नलाच्या भावाच्या शरीरात गेला, द्यूत खेळायला लावलं, द्यूतात त्या नलाला हरवलं, सगळ्या राज्यातून यांना बाहेर काढलं. अगदी कपडेसुद्धा नाही, त्या तिच्या अंगावरचा अर्धा कपडा याने फाडून घेतला. आपल्यामुळे हिला दुःख नको म्हणून तो गेला निघून. ती पतिव्रता माऊली इकडे तिकडे फिरायला लागली, हा रात्रीचाच निघून गेला. तिला एका अजगराने गिळलं. अजगराने गिळल्यानंतर एका व्याधाने तिला सोडवलं अजगराच्या मुखातून. पण व्याधाची कुदृष्टी झाली, आणि ती कुदृष्टी पाहिल्याबरोबर तिने म्हटली की मी पतिव्रता आहे बाबा, तू माझ्याकडे कुरुदृष्टी जर पाहत असेल तर जागेवर जळून भस्म होतील. तर व्याध जागेवर जळून भस्म झाला सोनं. पण एवढा अधिकार असताना सुद्धा दुःख पुढं आणखीन सहन करावीच लागली. अनेक दुःख सहन केली. इकडं जा तिकडं जा, ऋषीच्या आश्रमात गेली. तिथून एका राजाच्या राजवाड्यात सेविका म्हणून राहिली. तिथं लोकांनी घरातल्या त्रास दिला. कशा करता हे सांगितलं, दुःख सहन कसं करायचं आहे बाबा. मोठ्या मोठ्यांना चुकलं नाही, आपल्याला काय चुकणार आहे? म्हणून आपणही सहन करा आणि देवाचं नामस्मरण करा. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. आणि भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर हे दुःख म्हणजे भगवंतानीच पाठवलेलं आहे. आपल्या उद्धाराकरताच दुःख पाठवलेलं आहे. सुख जशी त्याची कृपा आहे तसं दुःखही त्याची कृपा आहे. भगवान स्वतःच त्या भागवतात अनेक ठिकाणी म्हणतात, माझ्या भक्तावर कृपा करत असताना मी पहिल्यांदा त्याला दुःख देतो, त्याच्या जीवनात संकट निर्माण करतो, आणि मग त्या संकटामुळे दुःखामुळे त्याला वैराग्य निर्माण होतं, आणि तो माझं नामस्मरण करतो, आणि मग मी त्याला सर्व काही देतो. असं अनेक ठिकाणी आले. यस्याहम अनुगृह्णामि हरिष्ये तद्धनम शनै. त्या बली महाराजांना जेव्हा भगवंतांनी पाताळाला घातलं तेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं, देवा तुमची भक्ती केली, त्याने बिचाऱ्याने गुरुचं नाही ऐकलं आणि तुम्हाला सगळं दान दिलं, आणि तुम्ही तर त्याला पाताळच घातला. असं जर तुम्ही करायला लागले तर कोण तुमची भक्ती करील? मग भगवान म्हणले, मी त्याच्यावर कृपाच केलेली आहे. माझ्या भक्ताला मी असंच करत असतो, सुरुवातीला त्याचं घेतो आणि नंतर त्याला देतो. तुका म्हणे देव आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. किंवा नंतर मग विचार सांगितला. आता नंतर ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने हे दुःख जरी आलं आणि सुख जरी आलं तरी हे स्वप्नासारखं आहे. हे सगळं जगतच स्वप्न आहे. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ.
ज्ञानी महापुरुष असतो तो याच्याकडे सगळ्यांच्याकडे असा साक्षी भावाने पाहत असतो. दुःख आलंय ना, येऊ द्या. सुख आलंय ना, येऊ द्या. ह्या सगळ्या वृत्ती आहेत आणि ह्या सगळ्या वृत्तींचा साक्षी मी आहे, या वृत्तींना जाणणारा मी आहे. माझ्यात काही बदल होत नाही. जसा एखादा 3ऱ्या मजल्यावर बसलेला आहे, टेरेसवर बसलेला मनुष्य आहे, आणि तो टेरेसवर बसल्या बसल्या खाली पाहतो, लोक भांडतात, काही लोक प्रेम करतात. त्याला भांडल्याविषयी द्वेष वाटत नाही, प्रेम करणारे विषयी आसक्ती वाटत नाही. आनंदाने त्या ठिकाणी तो बसलेला आहे, तो बघतोय, फक्त साक्षी आहे. तसे काही महात्मे जे असतात त्यांच्या जीवनात सुख आलं पाहतात, दुःख आलं पाहतात, आणि त्याच्यामध्ये काय सम राहतात. सम शब्दाचा अर्थ आहे समनाम परमात्मा. सुखदुःखात सम राहायचं म्हणजे काय? सुखाने हर्षित व्हायचं नाही आणि दुःखाने उद्विग्न व्हायचं नाही. सुख आणि दुःख दोन्ही देवाच्या कृपा आहेत असं मानायचं. सुख आणि दुःखामध्ये वृत्ती स्थिर ठेवायची, परमात्माकारच वृत्ती ठेवायची, विचलित होऊ द्यायची नाही. सुखदुःखामध्ये सम राहायचं म्हणजे काय? सुखदुःख समान, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. तिथे एखादी ओवी आली का? हां, ती तशी सुखी म्हटली आपण ओवी. म्हणून त्या ठिकाणी सुखदुःखात सम म्हणजे परमात्म्याच्या आकाराची वृत्ती कायम ठेवायची. सुखातही परमात्मा पाहायचा, दुःखातही परमात्मा पाहायचा. धीर जो आहे, यम हि न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सह अमृतत्वाय कल्पते. त्याला पुढं काय प्राप्त होतं म्हटले? अमृत प्राप्त होतं. अमृत प्राप्त होतं म्हणजे परमात्मा स्वरूप, जिथं मरण नाही, जिथं शोक नाही, जिथं दुःख नाही, जिथं जरा नाही, असं अमृत. अमृत हे स्वर्गातलं अमृत नाही, तर अमृत म्हणजे तर मोक्ष. अमृत म्हणजे परमात्मा. मरण राहित्य त्याला प्राप्त होतं. जन्म मरणाचा संबंध त्याचा निघून जातो. या ब्रह्मत्वाशीचे पार्था सायुज्यायशी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ गा. याला ते परते काही निपजने आन नाही, म्हणून म्हणिपे पायी परमसिद्धी. परमसिद्धी प्राप्त होते, परमात्मा प्राप्त होतो, अमृत प्राप्त होतं. म्हणजे तो अमृत स्वरूप होऊन जातो, मोक्षरूप तो होऊन जातो. अशा पद्धतीने म्हणजे जो धीर पुरुष आहे, ज्याने आपली इंद्रिय आवरली, जो सुखदुःखात सम राहण्याची साधना करतो. गुणाचा यावा जावा ढळे चळेना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जायचा. हे मृगजळ आहे. सुख मृगजळ आहे आणि दुःखसुद्धा मृगजळ आहे. आणि आपल्या वृत्तीत स्थिर राहतो, आपल्या परमात्मा स्वरूपात स्थिर राहतो, देवाचं चिंतन करत राहतो. असा जो कोणी धीर असेल, जो इंद्रियांना विषयांपासून आवरतो, भगवंताचं चिंतन करत असताना सुखदुःखाचे प्रसंग येतात, त्याच्यामध्ये सम राहतो, हळूहळू त्याला काय प्राप्त होतं म्हटले? सह अमृतत्वाय कल्पते. तो काय होतो? त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो, परमात्मा त्याला प्राप्त होतो, तो परमात्मा स्वरूप होतो. हे विषय जया ते ना कळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबाराय लिहितात, हे विषय जया ते न आकळती. विषय जे आहेत त्याला आकळत नाहीत, विषय त्याला अधीन करत नाहीत. कदाचित विषय सेवन करताना तो दिसेल, तो खाईल पेईल सगळं कळत. पश्यन स्फुरन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन आपी इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन. त्या ठिकाणी जरी सर काही करत असला तरी सुद्धा
हे विषय जया ते नाकळती, म्हणजे त्याला बद्ध करत नाहीत, ताब्यात ठेवत नाहीत. विषय जरी त्याच्या जीवनामध्ये दिसले तरी सुद्धा तो विषयाला चिकटत नाही, कारण त्याच्याकडे वैराग्य असतं. हां, जयाचे सुखदुःखाचे न्यांगे, झगटले मानस चेवो नेघे. विषय पाशी आलिया से निरगे काय म्हणोनी. 3 गोष्टीमुळे तो विषयाने आकळला जात नाही. एक तर वैराग्य असतं, दुसरं त्याला आत्मसुख मिळालेलं असतं, आणि तिसरं विषयात सुद्धा तो परमात्माच पाहतो. त्या ठिकाणी त्याला विषय वैराग्य असतं. विषय रांधिली रससोय, जेवणारा ठावे होय, ते ताटचे सांडोने जाय ज्या. दोषदृष्टी असते. तैसे संसारा या अनित्य, संसार या समजता, हे सगळे विषय मिथ्या आहेत असं त्याला कळले. विषयात दोष आहे त्याला कळलं. दोषदृष्टीसुद्धा आहे, मिथ्यात्व निश्चयसुद्धा झालेला असल्यामुळे तो विषयाने आकळला जात नाही. तैसे ऐहिकीचे का भोग पायिक झाले, इच्छेचे परी भोगावे. हां, आणि त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचा आनंद त्या ठिकाणी त्याला मिळायला लागलेला आहे. आणि म्हणून एक चांगली गोष्ट मिळालेल्यानंतर मनुष्य निकृष्ट गोष्टीचा त्याग करतो. श्रेष्ठ आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया. तैसा जो धीरू उठली अंतरू, मनादिके व्यापारू सांडिती उभी. इंद्रिय विषयांची या गाठी, अपैसया सुटती किरटी, मना मायेच्या पोटी रिगती दाही. त्या ठिकाणी आलमबुद्धी निर्माण होते विषयाविषयी, कारण त्याला परमात्म्याचं सुख मिळालं. ज्याला परमात्म्याचं सुख मिळालं नाही अशी माणसंच विषयाच्या मागे जास्त धावतात. तयाशीच विषय गोमटे आवडिती, जी आपण पे नाही दिठे, जया स्वसुखाचे सदा खर्राटे. तयाशीचं विषय गोमटे, स्वसुख त्याला कधी माहितीच नाही, आत्मसुख माहिती नाही, परमात्मसुख माहिती नाही अशी माणसं मग इतकी हुरळतात. नुसता पाऊस पडला तरी नाचायला लागतात. एखादं फूल पाहिलं तर वा वा काय फुल आहे, ते फुलंच बघत बसतात 2 तास. बघू नये असं नाही. एखादी नदी दिसली ते नदीच बघत बसतात. काय नदी, काय नदी, काय डोंगर, काय डोंगर, काय धबधबा, काय धबधबा. चला काश्मीरला, चला अमकं, चला थमकं. कधी स्वसुख मिळालंच नाही ना. हो, सांगे काय म्हणतात ना, ज्याला आत्मसुख मिळालं, खरं सुख मिळालं, तो अशा लौकिक सुखामध्ये आणि सामान्य सुखाच्या मागे जात नाही. हा, जो जेविला चंद्रकिरण तो चकोर काय वाळवंटे. त्या ठिकाणी एकतर तुच्छ बुद्धी निर्माण होते. पै याते विरक्त पुरुष तेजती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावले. ज्ञानियांच्या तव ठाई याची मातोही किरणाही, देही देहभाव जिही सोवश केले. जयाचे स्वसुखाचे नि अंगे, जगटलिया मानस चेवो नेगे, विषय पाशिया आलिया. हां, आत्ताच वेळी सांगितले. किंवा विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. त्या ठिकाणी आणि हे विषयात सुद्धा त्याला परमात्मा दिसायला लागतो. विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवन काही बाधतील कवन. म्हणून अशा प्रकारे विषय नाकळती म्हटलंय. आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्याजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. विषयावरी तरी लोळे असे कोवे आलेले. विषयात इंद्रिय विषयाचे निमेळे, विषयावर तरी लोळे.
पण जरी विषयात जरी तो असला तरी सुद्धा विषयात आसक्त होत नाही. हे विषय जयाते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती. आणि विषय त्या ठिकाणी आसक्त नसल्यामुळे, विषयाधीन तो न झाल्यामुळे सुख आणि दुःख त्याला प्राप्त होत नाहीत. कारण सुख दुःख कधी प्राप्त होतात? विषयाच्याच संबंधाने प्राप्त होतात. आत्मा तर सुखरूपच आहे. मग विषयाच्या संबंधाने अनुकूल विषय भेटला सुख प्राप्त होतं, प्रतिकूल विषय भेटला दुःख प्राप्त होतं. आता ह्या विषयाने तो आसक्त होत नाही, आत्मसुख घेतोय, परमात्मा सुख घेतोय. त्यामुळे सुखदुःखे दोन्ही न पवती. आणि हळूहळू गर्भवासू संगती नाही तया. परमात्मा स्वरूपाचं चिंतन केलं, आत्मस्वरूपाचा त्याला साक्षात्कार होतो. अरे परमात्मा सुखरूप आहे, बाकी सगळं दुःखरूपच आहे. आणि परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यामुळे परमात्माने तो एकरूप होऊन जातो. आणि परमात्मा स्वरूप तो झाल्यामुळे गर्भवासू संगती. गर्भवास कोणाला होतो प्राप्त? गर्भवास कशामुळे प्राप्त होतो सांगा बरं? मनुष्याला जन्म का घ्यावा लागतो एवढं तरी सांगा. अनेक प्रमाण पाठ आहेत, तुमची पण आहेत, माझी पण आहेत. हो. आगा कर्मे जे ते कर्म, कर्म जन्म घ्यायला लावतं. आता याचं कर्म संपून गेलं, कारण कर्तृत्व बुद्धी राहिली नाही, फलासक्ती राहिली नाही. परमात्मा स्वरूप झालं त्यामुळं सगळे यात काय सगळी कर्म संपली. यथे जांशी समिद्धोग्नी ज्ञानाग्नी सर्व कर्मानी. किंवा भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला, कर्म संपलं. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही, आणि अवघा देवची झाला पायी भरोनिया अंतर्बाही. आणखीन कर्म जन्माला कारण काय? वासना आहे. जन्म घेणे लागे कर्मच वासना तयार करतं बरं का. कोणतंही कर्म केलं, विषयाचं सेवन केलं की तशीच वासना परत तयार होते. एकतर भोग तयार होतो आणि एक वासनांकुर सांगितलं. कर्मातून दोन अंकुर तयार होतात, एक भोगांकुर एक वासनांकुर. भोगांकुर आणि वासनांकुर याच्या जीवनामध्ये भोगांकुर आहे, वासनांकुर नाही होत. कर्म जरी हा करत असला तरी सुद्धा त्या कर्माच्या संबंधाने याच्या अंतकरणात वासना नाहीत. आपल्या वाट्याला आलेलं कर्म तो करतो, पण त्या कर्मातून पुन्हा कर्म नाही तयार करत. ह्याच्या सगळ्या वासना परमात्माकार झाल्या. मने हरिरूप गुंतल्या वासना. काय सोना गवळ्याची किंवा नाही आणखीन एक आवळ अभंग. ब्रह्मरस गोडी तयासी फावली. हां, आणखीन एक अभंग. या नावे अद्वैत खरे ब्रह्म न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडती. पुढचं चरण महत्त्वाचं आहे. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पावरी नाही मन. शेवट तुका म्हणे ऐशा साधने जो राहे तेच आहे का तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. असू शकतं बरं का, याच्यानं चुकू पण शकतं. तुमचं पाठ नाही म्हणल्यावर आता मला काही भीती नाही, चुकलं तरी. गर्भवास संगती नाही तया. त्याला गर्भवास संगती नाही, जन्माभाव रूपी मोक्ष त्याला प्राप्त होतो. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. तो नित्यरूप पार्था. पार्था म्हटलंय तुलासुद्धा परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे, तुलासुद्धा तो परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. पृथ्वीचा मुलगा आहेस तू. कुंतीने सुद्धा माझी प्राप्ती करून घेतली बाबा. इंद्रिय विषय सहन केले, दुःख सहन केलं, आणि हे सगळं सहन करत कुंती भगवत स्वरूप झाली. पण तू सुद्धा तिचाच मुलगा असल्यामुळे तुला सुद्धा तसं व्हायचं आहे. तो नित्यरूप पार्था. तो आता काय झाला? नित्यरूप झाला. नित्यरूप कोण आहे? परमात्मा आहे, आत्मा आहे. आणि तो आता आत्मरूप झाला, परमात्मरूप झाला, नित्य झाला, म्हणजे अविनाशी झाला. त्याला आता येणं नाही, त्याला जाणं नाही, जन्म नाही, आता मरणही नाही. गर्भवास संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वता
सर्व प्रकारे तो नित्य झाला असं तो ओळख. कोण? जो या इंद्रियार्था नागवेची, इंद्रियाने विषय नागवे म्हणजे वश होत नाही, विषय ज्याच्यावर आपला पगडा बसू शकत नाही. तरी जयाचे आघारा नाही विषयाचे आयर झारा, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता. विकल्प जेने उपजे नाथली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती. ते ऐके देखे अथवा भेटे परी मना काहीच नमटे, मेघ रंगे न काटे व्योम जैसे. तो परमात्मा स्वरूप झाला, तो भगवत स्वरूप झाला. तोची तो पार्था, तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वता. आता तो नित्य झाला, आता त्याला मरण नाही. सह अमृतत्वाय कल्पते. अमृतत्वाला योग्य होतो का अमृतच होतो? अमृतच होतो, परमात्मा स्वरूपच होतो. कोण? जो या इंद्रियार्था नागवेची, जो इंद्रियांना वश होत नाही, ज्यांनी या इंद्रियावर विजय मिळवला, विषयावर विजय मिळवला, विषयाशी तिलांजली देवनी प्रवृत्तीवरील गड वाहवणी, माते हृदयी सुनी भोगी ताती. असे जे काय ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, हे अमर झाले. तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस, आता निश्चिंतेने तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी. आम्हाला आता जन्म नाही मरण नाही, जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. कोणाला? जो या इंद्रियार्था नागवेची, इंद्रियांचे आणि विषय यांना जो त्या ठिकाणी वश होत नाही, यांचा पगडा जो त्या ठिकाणी पडू देत नाही. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, तू सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने विषयांचा इंद्रियांचा त्याग कर, सुखदुःखामध्ये सम हो, तुला सुद्धा त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होईल. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ठल विठ्ठल विठ्ठल.